नमस्कार, स्वागत आहे. आपण पाहायला सुरू केलं आहे इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मी श्यामसुंदर माने आपलं स्वागत करतो आहे. आज आपण अतिशय इंटरेस्टिंग कंटेंट शिकणार आहोत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयामधला. तुम्हाला माहीतच आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे 2 फेज आहेत, 2 पार्ट आहेत. एक आउटर फेस ऑफ द पर्सनॅलिटी आणि दुसरा आहे इनर फेस ऑफ द पर्सनॅलिटी. आउटर फेस इज ऑल अबाउट हाऊ यू लुक, हाऊ युअर अपीयरन्स, युअर अटायर, युअर ड्रेसिंग, युअर प्रेझेन्स, ऑल दॅट. बट पर्सनॅलिटी डेव्हलप करणे म्हणजे बेसिकली तुमचा जो दुसरा पार्ट आहे इनर फेस, ज्याच्यामध्ये तुमचा ॲटिट्यूड, तुमचा इगो, तुमचं परसेप्शन, तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचे जे ऑल सेट ऑफ स्किल्स प्लस युअर थॉट प्रोसेस. ॲक्च्युली युअर थॉट प्रोसेस इज reflection of your personality, because our body follows what our thought suggests. So very powerful content is subconscious. आणि मनावर खूप सारा अभ्यास करणारे सिगमंड फ्राईड, एक महान शास्त्रज्ञ, त्यांनी सांगून ठेवलं की इगो हर्ट होतं म्हणजे काय, इगो म्हणजे काय, ईद म्हणजे काय आणि सुपर इगो म्हणजे काय. जनरली सामान्य माणसाला फक्त इगो माहीत आहे, पण हा इगो हा एकटा नाही, त्याच्यासोबत आणखी 2 कंटेंट आहेत, ईद, इगो आणि सुपर इगो. ईद हा असतो जो फॅन्टॅसी बेस्ड असतो. म्हणजे काय की तुम्हाला अशा अंतर्मनात खूप साऱ्या इच्छा असतात, जसं की तुम्हाला स्पायडरमॅनसारखं, सुपरमॅनसारखं काहीतरी अचंबित करणारं करावं असं वाटतं, काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन करावं वाटतं, काहीतरी मिरॅकल, काहीतरी अल्केमी काहीतरी करायचं वाटतं. पण असं आपण करू शकत नाही आणि याचं आपल्याला वाईटही वाटत नाही, कारण आपल्याला बेसिकली माहीत असतं की हे आपली फॅन्टॅसी आहे, हे आपलं इमॅजिनेशन आहे, असं कधीच होऊ शकत नाही. सो ईद याला असं सिगमंड फ्राईड म्हणतात. हा सगळ्यांकडेच असतो, म्हणजे सगळेच फॅन्टॅसीमध्ये, इमॅजिनेशनमध्ये कधी कधी जगतात. कधी कधी वाटतं मला पंख असावे, कधी वाटतं मला अदृश्य होता आलं तर, कधी वाटतं मला डिस्गाईज होता आलं तर, आणि आपल्याला असं नाही होता येत म्हणून वाईट वाटत नाही. ओके, म्हणजे ईद असतो तो हर्ट कधी होत नाही, कारण त्याचं प्रिन्सिपल, त्याचा बेस आहे तोच फॅन्टॅसी बेस्ड आहे, इमॅजिनेशन बेस्ड आहे. इट इज नॉट बेस्ड ऑन रियालिटी. पण त्याच्या पुढचा जो कंटेंट आहे तो आहे इगो. आता तुम्ही एक फेमस मूवी आहे सिंघम, अजय देवगन त्याच्यामध्ये लीड भूमिकेत होता आणि त्याचंच नाव सिंघम होतं त्या मूवीमध्ये. सो त्याच्यामध्ये तो जो विलन कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये त्याचा एक फेमस डायलॉग आहे, हा आहे तो. तर तो नेहमी म्हणत असतो की इगो हर्ट नाही करणे का था सिंघम. मग आता इगो हर्ट होतो म्हणजे काय, बऱ्याचशा लोकांना इगो म्हणजे काय माहीत नाही, तो हर्ट होणे म्हणजे काही माहीत नाही. आणि कधी कधी माहीत असलं तरी आपल्याला ते नक्की माहीत नाही, कारण इगो म्हणजे काय तर आपला अहंभाव, म्हणजे नक्की काय तर अहंकार, म्हणजे नक्की काय तर वी डोंट नो. सो आय टेल यू व्हॉट इज इट. समजा तुमच्या परिचित एखाद्या व्यक्तीने तुम्हाला नाही म्हणल्यानंतर, ओके, तुमच्या एखाद्या परिचित व्यक्तीने तुम्हाला नाही म्हणलं, तुम्हाला नकार दिला, एखादं काम करायला डिनाय केलं, एखादं परमिशन डिनाय केलं, एखादी गोष्ट जी नेहमी आपल्यासाठी करतात ती करायला नकार दिल्यानंतर आपल्याला जे फिलिंग येतं त्याला आपण इगो हर्ट होणे असं म्हणतो. आता इगो का हर्ट होतो आणि ईद का हर्ट होत नाही, याचं एक बेसिक कारण आहे की इगो हा रियालिटी बेस्ड आहे. आता रियालिटी बेस्ड म्हणजे काय, एखादी गोष्ट करणं शक्य आहे, शक्य असताना ही समोरचा व्यक्ती ती आपल्यासाठी करत नाही, असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपला इगो हर्ट होतो. आपण रागाला जातो, आपण त्याला नोटीस करतो, आपण त्याला रजिस्टर करतो आणि नंतर कधीतरी बघू असं आपण विचार करतो. सो दिस इज व्हॉट वी से इगो हर्ट होणे. इगो हर्ट झाल्यानंतर लोक कसं बिहेव करतात, इट डिपेंड्स अपॉन द थर्ड फॅक्टर, दॅट इज सुपर इगो. सो इगो हर्ट होणे म्हणजे काय, मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला माहिती आहे तुमच्या पप्पाचं एक सर्टन एक इन्कम आहे, त्यांच्या अकाउंटवर एक्स अमाऊंट आहे आणि तुम्ही त्यातले तुम्हाला काहीतरी ABC अमाऊंट मागितलं आणि ते तुम्हाला देतही असतात. सो ज्या वेळेला ते तुम्हाला नाही म्हणतात त्यावेळेला तुम्हाला वाईट वाटतं की हे शक्य असताना मला दिलं जात नाही आहे. सो ॲट दॅट टाईम यू फील युअर इगो इज हर्टेड. किंवा तुम्ही एखादी गोष्ट करायला जाताना तुम्हाला कोणीतरी नकार देतं, परमिशन डिनाय करतं, ॲक्सेस डिनाय करतं आणि मग तुमचा इगो हर्ट होतो. तुमचा कोणीतरी फोन उचलत नाही, तुमच्या मेसेजला कोणीतरी रिप्लाय देत नाही, तुमच्या असं काहीतरी होतं आणि यू फील लाईक युअर इगो गेट्स हर्टेड. आता इगो हर्ट झाल्यानंतर आपण काय करतो, इट्स 2 टाईप ऑफ पीपल. वन, दे इमिजिएटली माइंड इट, दे इमिजिएटली रजिस्टर इट, नोटिस इट अँड डिसाईड टू गिव्ह इट बॅक. वन थिंग. सेकंड, इगो हर्ट झाल्यानंतर तुमचा जो सुपर इगो आहे तो ठरवतो की तुम्ही कसं रिॲक्ट करणार आहात. तर आय टेल यू हाऊ. तर तुमचा जर इगो हर्ट झाला असेल तर तुम्हाला एक सिम्पल काम करायचं आहे की ज्या व्यक्तीकडून तुमच्यासोबत असं झालं आहे
त्या व्यक्तीचं तुम्हाला एक हे करायचं आहे की त्या व्यक्तीनं तुम्हाला असं किती वेळा केलं आहे, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा, 10 वेळा. समजा त्या व्यक्तीने तुमच्यासोबत तसं 3 पेक्षा जास्त वेळा केलं असेल किंवा 4-5 वेळेपेक्षा जास्त वेळा केलं असेल, तर तुम्हाला समजायचं आहे की हा व्यक्ती तुमचा खरंच इगो हर्ट करतोय. पण समजा त्या व्यक्तीने तुम्हाला 7 टाईम फेवर केले, कन्सिडर 8 टाईम फेवर केले आणि 1 टाईम डिनाय केलंय, तर तुम्हाला समजून घ्यायचं की हा इगो हर्ट असू शकत नाही. कारण त्याच्या पण काही मजबुरी असू शकते, त्याचेही काही प्रॉब्लेम असू शकतात. सो यू हॅव टू हॅव युअर सुपर इगो. सो हॅव्हिंग गुड सुपर इगो इज वॉट यू कॅल्क्युलेट अँड रिॲक्ट पॉझिटिव्हली टू युअर इगो हर्ट्स. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी श्याम सर आपल्या निरोप घेतो. धन्यवाद.